उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाला बॉम्ब न उडवून देण्याची तर आमदार श्वेता महाले यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी मिळाली। या धमक्यांनी पोलीस आणि गृह खात्यावर मात्र अनेक प्रश्न उपस्थित केलेत। पाहूया हा रिपोर्ट। राज्यात नेते अभिनेत्यांना धमक्यांचं सत्र सुरूच। उपमुख्यमंत्री शिंदेंना बॉम्बने उडवण्याची धमकी, आमदार श्वेता महालेंना तुकडे करण्याची धमकी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वाहनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी काही पोलीस ठाण्यात मिळाली आणि संपूर्ण पोलीस दल कामाला लागलं। तपास झाला आणि पोलीस रात्रीतूनच बुलढाण्यात पोहोचले। शिंदेंच्या वाहनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देणारे दोन पराक्रमी महाभाग सिंदखेड राजामधील देऊळगाव माही इथले असल्याचं पुढे आलंय। महत्त्वाची बाब म्हणजे मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे दोघं एकमेकांचे नातेवाईक आहेत। दोघांचं फारसं जमत नाही, त्यामुळे शिंगणेने वायाळच्या मेलवरून धमकीचा मेल पाठवण्याचा पराक्रम केला। शिंगणे याने वायाळचा काटा काढण्यासाठी गोड बोलून त्याच्या मेल आयडी वरून धमकीचा मेल केल्याची बाब आता समोर आली आहे। पोलिसांनी या दोन्ही बहादरांना आता अटक केली आहे। दरम्यान आपल्याला यापूर्वी अनेकदा धमकी आली, पण आपण घाबरत नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या। म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद दिघे साहेब होते, त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले, मी डान्स बार बंद केले त्या काळात। त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले। अशा धमक्यांना मी कधी घातली नाही, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही। दरम्यान ठाकरे गटाच्या विनायक राऊतांनी आमदारांच्या काढलेल्या सुरक्षेवरून शिंदेंचा कांगावा सुरू असल्याची टीका केली आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार आणि गृह खातं मजबूत असून आरोपींना सोडणार नसल्याचं म्हटलंय। एकनाथजी शिंदे यांना गडचिरोलीवरून नक्षलवाद्यांकडून माओवाद्यांकडून आलेल्या धमकीची पत्र मंत्रालयामध्ये आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांची तपासणी केली असता त्या पत्रामध्ये तथ्य आढळलेलं नाही असं माझी माहिती आहे। त्यामुळे ही पत्र कशासाठी चालू आहेत की शिंदे गटाच्या आमदारांचं खासदारांची वाय दर्जा कारण नसताना जी दिली होती ती कमी केल्यामुळे चाललेला हा कांगावा आहे। अशा पोकळ धमक्या खूप येत असतात। देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे प्रचंड मजबूत आहे आणि आमचं गृह खातं अशा बदमाशी करणाऱ्या ईमेलला शोधून काढतील आणि जर ज्या लोकांनी धमकी दिली असेल किंवा तपासात निष्पन्न होतील त्यांना काही आमचं सरकार सोडणार नाही। आणि एकनाथ शिंदेजी मजबूत आहेत, त्यामुळं अशा धमक्या त्यांना वारंवार खूप आल्या आहेत। दुसरीकडे भाजपच्या चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांनाही पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तुला जीवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांनाही सुरक्षा होती असा उल्लेख धमकीच्या पत्रात आहे। श्वेता महाले यांनी धमकीचा प्रकार म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केलाय। समाजकंटकांचा बुरखा फाटला पाहिजे, पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। ते जे काही मजकूर त्याच्यामध्ये आहे हा कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा अशा पद्धतीचं ते पत्र आहे। कुठेतरी असं वाटतं हे जे काही समाजकंटक आहेत या समाजकंटकांचा बुरखा त्या ठिकाणी फटला पाहिजे, हे समाजकंटक पुढे आले पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अशा पद्धतीने धमक्या येणं आणि विशिष्ट समाजाकडनं धमक्या येणं हे काही फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मान्य नाही आहे। धमक्यांचे पत्र आमच्या पण घरी येऊन रात्री आम्ही मुंबईला असताना गाडी ओढून द्यायचा मागच्या काळात प्रयत्न झाला, पोलिसांना आरोपी सापडले नाही। आता हे स्वतः ते मालेना धमकीचे पत्र त्या ठिकाणी आले आहेत। मलाही अनेक धमकीचे पत्र आलेत, पण धमकी देणारे नाव पण लिहित नाही ना, खाली मोबाईल नंबर टाकत नाही। मला ज्याने काय घरी केलं किंवा धमकीचे पत्र दिले त्याच्या मायादूत पालं त्याने जरा नंबर पत्ता टाकायचा असता, मग बघितलं असतं आम्ही घरी जाऊन काय हिशोब करायचा ते। महालेंना धमकी मिळाल्याची बातमी समजताच त्यांचे शेकडो कार्यकर्ते चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाले। आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। कार्यकर्त्यांचा गोंधळ आणि घोषणाबाजीमुळे पोलिसांनाही काही वेळ शांत राहावं लागलं। जमाव काहीसा शांत झाल्यावर ठाणेदार संग्राम पाटील यांनी आरोपींना अटक करून कडक कारवाईचं आश्वासन दिलं।
बाबा सिद्दीकी यांचं हत्या प्रकरण ताजं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपतींना धमक्या दिल्या जातात. गुन्हेगारांच्या टोळ्या सर्रास हातात कोयता, कुऱ्हाडी घेत दहशत माजवताना दिसतात. अशावेळी गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना राज्याची पोलीस यंत्रणा आणि मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी असे प्रकार गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.